तर आज मस्त असं पाऊस सुरू झाला आहे. 2-3 दिवस झाले धुमाकूळ घातला आहे पावसाने. मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस मस्त असा गरजत असेल. तर छान पावसाचं एन्जॉय घेत घेत खिडकीतून बघत बघत मी आता शंकरपाळे करते आहे. आणि छान असं थंड थंड वातावरण झालं आहे. काय करायला तशी वेगळी फार कामं नव्हती, म्हणून म्हटलं आज आहे करायचे ते शंकरपाळे तर करून घेऊया. चहाच्या वेळेमध्ये थोडेसे फार खाल्ले की मग जेवण होईपर्यंत मग भूक भागली जाते. आणि आमच्या बाळाला पण डब्यामध्ये द्यायला काहीतरी लागतं चटक-मटक, त्यामुळे मग म्हटलं आज करूया शंकरपाळे. आणि मागच्या वेळेला मी केले होते गोड शंकरपाळे आणि ते गोड शंकरपाळे एवढे छान झाले नव्हते. त्यामध्ये मैदा आणि कणिक मिक्स केली होती मी आणि ते कणकेमुळे थोडेसे कडक झालेले. पण ह्यावेळेला म्हटलं खारे शंकरपाळे करूया. आणि काही नाही, नॉर्मल मीठ, तिखट, हळद आणि आपली जिरं पावडर घातली. ओवा घालायला मी विसरले. छान असे शंकरपाळे पण झालं काय माहिती आहे, मी पीठ भिजवून ठेवलं आणि माझं लक्षातच नाही राहिलं. खरं तर 15-20 मिनटं पीठ भिजवून ठेवायचं असतं आणि मला पाऊण तास वगैरे झाला, अर्धा पाऊण तास. मग ते पीठ सैल झालं आणि सैल झाल्यानंतर मग ते शंकरपाळे लाटले गेले, पण ते उचलता मला येत नव्हते. मग मी अशी आयडिया केली की आपण जो तळणीचा जो झारा घेतो ना, त्या झाऱ्याच्या उलट्या बाजूला ते असे शंकरपाळे टाकले आणि मग ते डायरेक्ट तेलात सोडले. छान तळले गेले, मस्त खुसखुशीत कुरकुरीत झाले असे शंकरपाळे आणि चवीला तर खूप छान झाले. थोडेसेच झाले पण छान झाले. तर तुम्ही पण ट्राय करू शकता. आणि आपल्या मधल्या वेळेमध्ये किंवा डब्यामध्ये एक छोटंसं तोंडी लावण्याकरता जेवणामध्ये असं वगैरे छान वाटतात कधीतरी, हरकत नाही.